आज आपल्यासमोर जे स्रोत आले आहेत ते म्हणजे बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकातील काही अत्यंत तपशीलवार आणि गुंतागुंतीचे तक्ते. खरं तर हे एखाद्या मोठ्या गूढकथेच्या नकाशासारखे आहेत. बरोबर. वरवर पाहिलं तर यात फक्त विनाश, पीडा आणि शिक्षा असंच काहीतरी दिसतं. पण या घटनांच्या चक्रव्यूहात कुठेतरी एक मोठा आणि खूप खोलवरचा उद्देश दडलेला आहे, असं हे तक्ते सुचवतात. तर आज आपलं काम आहे हा नकाशा उलगडणं, यातील सांकेतिक भाषा थोडी सोपी करणं आणि तो जो काही दडलेला उद्देश आहे तो शोधून काढणं. यात 7 शिक्के, 7 रणशिंगे आणि 7 पिढा या सगळ्याचा उल्लेख आहे. पण यांचा एकमेकांशी नेमका संबंध काय आहे? चला या वैश्विक नाट्यमयतेच्या मुळाशी जाऊया. हो, आणि सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. याची जी रचना आहे ना, तीच खूप आकर्षक आहे. ही एखाद्या रशियन बाहुलीसारखी आहे. म्हणजे एकाच्या आत दुसरी गोष्ट दडलेली आहे. अच्छा, रशियन डॉल. ओके. हो, म्हणजे बघा, 7 शिक्के उघडले जातात, पण 7वा शिक्का उघडल्यावर त्यातून 7 रणशिंगांची मालिका सुरू होते. आणि मग रणशिंगांच्या आत पीडा असणार. अगदी बरोबर. 7वं रणशिंग वाजल्यावर त्यातून 7 पिढांची मालिका सुरू होते. ही रचनाच आपल्याला सांगते की ह्या घटना सुट्ट्या नाहीत. त्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. एका मोठ्या प्रक्रियेचा भाग आहेत. ठीक आहे, ही रशियन डॉलची कल्पना खरंच समजायला सोपी आहे. म्हणजे एक मोठी घटना, तिच्या आत दुसरी आणि मग तिच्या आत तिसरी. बरोबर. मग सुरुवात या सर्वात बाहेरच्या बहुलीपासून, म्हणजे 7 शिक्क्यांपासून. तक्त्यांमध्ये पहिले 6 शिक्के आहेत. हो. आणि मग येतो 7वा शिक्का. पण मला एक गोष्ट खटकतेय. काय? जर 7वा शिक्का हीच मुख्य प्रक्रिया असेल तर पहिले 6 शिक्के इतके महत्वाचे का आहेत? ते फक्त एक प्रस्तावना आहेत की त्यांचाही काही खोल अर्थ आहे? खूप चांगला प्रश्न आहे. पहिले 6 शिक्के एक प्रकारे प्रस्तावनाच आहेत, पण ते पार्श्वभूमी तयार करतात. ओके. ते युद्ध, दुष्काळ, मृत्यू अशा गोष्टी दर्शवतात, जे जगाच्या अंताच्या सुरुवातीचे संकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. पण खरा केंद्रबिंदू तो आहे 7वा शिक्का. तक्त्यानुसार 7वा शिक्का ही केवळ एक घटना नाहीये. नाही, ती एक संपूर्ण प्रक्रिया आहे. एक प्रोसेस. त्याला प्रायश्चित्ताचा दिवस असं नाव दिलं आहे. प्रायश्चित्ताचा दिवस, डे ऑफ अटोनमेंट. हा शब्दप्रयोग खूप वजनदार वाटतोय, पण याचा साधा अर्थ काय? साध्या भाषेत सांगायचं तर या संपूर्ण विश्वातून काळाच्या आणि अवकाशाच्या पलीकडे जाऊन पापाचं अस्तित्व मुळापासून नष्ट करण्याची प्रक्रिया. बापरे. हो, ही केवळ शिक्षा देण्याची गोष्ट नाहीये, तर पापाची सिस्टमच कायमची बंद करण्याची ही प्रक्रिया आहे. ओके, पापाची सिस्टम बंद करणं ही खरंच खूप मोठी संकल्पना आहे. आणि तुम्ही म्हणालात की यात 7व्या शिक्क्याच्या आत 7 रणशिंगे आहेत. मग या रणशिंगांची भूमिका काय आहे यात? ही रणशिंगे म्हणजे त्या प्रक्रियेचे टप्पे आहेत. जसे एखादं मोठं नाट्य सुरू होण्याआधी इशारे दिले जातात ना, तसं काहीसं आहे. आणि यातल्या 5व्या आणि 6व्या रणशिंगाचा उल्लेख तक्त्यांमध्ये ठळकपणे केलेला दिसतो. अच्छा, 5वं आणि 6वं. हो. 5वं रणशिंग वाजल्यावर सैतानाचे पतन होतं आणि तळहीन गर्ता म्हणजे ॲबिस किंवा बॉटमलेस पीट उघडली जाते. याला पहिलं संकट असंही म्हटलं आहे. एक मिनिट, तळहीन गर्ता उघडली जाते म्हणजे नेमकं काय होतं? ही एखादी प्रत्यक्ष जागा आहे की अराजक किंवा सैतानी शक्तींना मोकळं सोडण्याची ही एक संकल्पना आहे? तक्त्यांमधील संदर्भानुसार ही एक संकल्पना जास्त वाटते. अच्छा. म्हणजे असं की मानवी आणि सैतानी दुष्टाईवर जे काही एक नियंत्रण होतं ते काढून घेतलं जातं. जणू काही अराजकतेचा दरवाजाच उघडला जातो. बापरे. आणि हीच ती वेळ आहे जेव्हा गोष्टी खूप खूप वेगाने बिघडायला लागतात. ठीक आहे, म्हणजे 5व्या रणशिंगाने सैतानी शक्तींना मोकळं रान मिळतं. पण तक्त्यानुसार ही तर फक्त सुरुवात आहे. 6व्या रणशिंगाने परिस्थिती आणखी कशी बिघडते? बरोबर. 6वं रणशिंग हे आहे दुसरं संकट. दुसरं संकट. ओके. यात युफ्रेटिस नदीजवळच्या 4 देवदूतांचा आणि श्वापदाच्या राज्याचा उल्लेख आहे. आणि तक्त्यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की यामुळे संत जनांचा मोठा छळ सुरू होतो. हे ऐकून अंगावर काटा येते. म्हणजे एका बाजूला दैवी न्याय होतोय आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या लोकांचा छळ होतोय. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा घडत आहेत हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि मग 7वं रणशिंग येतं, ज्याच्या आत 7 पिढा आहेत. म्हणजे हा छळ आणि न्याय एकाच वेळी होत आहेत का
हे कसं शक्य आहे? अगदी बरोबर. तक्ते हेच दर्शवतात आणि हाच यातला सगळ्यात गुंतागुंतीचा भाग आहे. हां. 7वं रणशिंग हेच प्रत्यक्ष प्रायश्चित्त आहे. याच्या आत 7 पिढ्या आहेत, ज्यांना 7 कटोरे असंही म्हटलं जातं. 7 कटोरे, 7 बोल्स. ओके. या पिढ्यांना तिसरं संकट म्हटलं आहे आणि त्या थेट श्वापदावर आणि त्याच्या अनुयायांवर येत आहेत. म्हणजे एकाच वेळी 2 गोष्टी घडत आहेत. कोणत्या 2 गोष्टी? एक, जे श्वापदाची उपासना करतात त्यांच्यावर पिढ्या येत आहेत, आणि 2, जे देवाची उपासना करतात त्या संतजनांचा श्वापदाकडून छळ होतोय. हे एक वैश्विक युद्ध आहे, जे एकाच वेळी 2 पातळ्यांवर लढलं जातंय. आपण आतापर्यंत या रचनेबद्दल बोललो, जी खूपच नाट्यमय आणि खरं सांगायचं तर भीतीदायक आहे. पण तुम्ही सुरुवातीला म्हणाला होतात की यामागे एक मोठा उद्देश आहे. हो, केवळ शिक्षा किंवा विनाश हा हेतू दिसत नाही, तर मग या सगळ्याचा खरा उद्देश काय आहे? हो. आणि आता आपण या चर्चेच्या अगदी गाभ्याशी पोचलो आहोत. तक्त्यानुसार 7वा शिक्का म्हणजे केवळ पापाचा नाश नाही, तर त्याहूनही मोठी गोष्ट आहे. त्याचा उद्देश आहे सृष्ट प्राणांच्या स्वतंत्र इच्छेला पूर्णत्वास नेण्याची प्रक्रिया. पण हे स्वतंत्र इच्छेला पूर्णत्वास नेणे हे ऐकायला खूपच आदर्शवादी वाटतंय. म्हणजे इतक्या मोठ्या विनाशानंतर, छळानंतर खरोखरच अशी परिपूर्ण स्थिती येऊ शकते का? यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण नाही का? एवढ्या वेदनेतून काहीतरी चांगलं कसं निष्पन्न होऊ शकतं? हाच तर यातला विरोधाभास आहे, आणि याचं उत्तर आपल्याला 5व्या शिक्क्याशी जोडलेलं मिळतं. 5वा शिक्का? हो. आठवतंय 5वा शिक्का उघडल्यावर काय होतं? मोठ्या प्रमाणावर हौतात्म्य, मॅस मार्टरडम. हो, बरोबर. तक्त्यांमध्ये या संदर्भात योहान 15:13 या वचनाचा संदर्भ दिला आहे, जे म्हणतं, मित्रांसाठी आपला जीव देण्यापेक्षा मोठे प्रेम नाही. बापरे. म्हणजे या हौतात्म्याकडे एक पराभव म्हणून नाही, तर प्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती म्हणून पाहिलं जात आहे. हा विचारच खूप वेगळा आणि शक्तिशाली आहे. अगदी तसंच. तक्त्यांमधील तर्काचा प्रवाह असा आहे की जेव्हा संतजन देवावरील प्रेमापोटी आणि सत्यासाठी आपला जीव देतात, तेव्हा ते प्रेमाच्या सर्वोच्च मर्यादेपर्यंत पोहोचतात. त्यांच्या या बलिदानाने ते पाप आणि मृत्यूवर अंतिम विजय मिळवतात. त्यांची ही कृती संपूर्ण विश्वासमोर हे सिद्ध करते की देवाच्या आज्ञा पाळणं केवळ शक्यच नाही, तर ते योग्य आणि श्रेष्ठ आहे. म्हणजे या हौतात्म्यामुळे आणि बलिदानामुळे सृष्टीमध्ये देवाच्या चांगुलपणाविषयी किंवा त्याच्या न्यायाविषयी जी काही शंका असेल ती नाहीशी होते. ही शंकाच पापाचं मूळ आहे असं सुचवायचंय का? अगदी बरोबर. तक्त्यांमधील तर्काचा प्रवाह नेमका हाच आहे. अच्छा. पापाचं मूळ हे देवाच्या चारित्र्यावर शंका घेण्यात आहे. जेव्हा संतजनांच्या बलिदानाने ही शंका कायमची दूर होते, तेव्हा एक अविश्वसनीय गोष्ट घडते. काय घडतं? तक्त्यांमध्ये लिहिलं आहे की तेव्हा पाप करण्याची शक्यताच नष्ट होते. द पॉसिबिलिटी ऑफ सिनिंग इज एलिमिनेटेड. थांबा 1 मिनिट, मला हे नीट समजून घेऊ द्या. म्हणजे हे सगळं फक्त शिक्षा देण्यासाठी नाहीये, नाही, तर पापाची ऑपरेटिंग सिस्टमच डिलीट करण्यासाठी आहे. म्हणजे भविष्यात पाप नावाचा व्हायरस परत कधी येणारच नाही याची खात्री करण्यासाठी ही संपूर्ण प्रक्रिया आहे. हे अविश्वसनीय आहे. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. हे केवळ पापाला दाबून टाकणं नाहीये, तर त्याच्या मुळावरच घाव घालण्यासारखं आहे. आणि या क्षणी सृष्टीप्राण्यांची स्वतंत्र इच्छा पूर्णत्वास पोहोचते. कारण मग ते केवळ अंधश्रद्धेने नव्हे, तर पूर्ण माहिती आणि अनुभवानंतर कोणत्याही शंकेशिवाय देवाची निवड करतात. ही निवड अंतिम आणि परिपूर्ण असते. हे खूपच सखोल आहे. म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश सृष्टीला अशा स्थितीत आणणं आहे जिथे पाप पुन्हा कधीही उद्भवू शकणार नाही. याच संदर्भात मला तक्त्यांमध्ये आणखी एक गोष्ट दिसली. बोला. प्रायश्चित्ताचे 2 वेगवेगळे टप्पे दिसतात. एक आहे प्रत्यक्ष निवासमंडपातील प्रायश्चित्त आणि दुसरं होमबलीच्या वेदीवरील अधोलोकाचे प्रायश्चित्त. याचा काय अर्थ आहे? एक प्रायश्चित्त पुरेसं नाही का? ह्या प्रणालीचा आणखी एक गुंतागुंतीचा पण महत्वाचा तपशील आहे. हे दाखवतं की ही शुद्धीकरणाची प्रक्रिया किती सर्वसमावेशक आहे. ती केवळ पृथ्वीवर किंवा मानवापुरती मर्यादित नाही. हे 2 प्रकारचे प्रायश्चित्त जरा सोपं करून सांगता येईल का? म्हणजे हे असं आहे का की एकाच वेळी घराच्या आत म्हणजे स्वर्ग आणि घराच्या बाहेर म्हणजे मृत्यूलोक अशी दोन्हीकडे स्वच्छता केली जात आहे, जेणेकरून संपूर्ण मालमत्ता शुद्ध होईल? अगदी उत्तम उदाहरण दिलंत. प्रत्यक्ष निवास मंडपातील प्रायश्चित्त हे स्वर्गाशी संबंधित आहे, जिथे देवदूतांच्या स्वतंत्र इच्छेची पूर्तता होते.
अच्छा, देवदूतांच्या मनातली शंका. हो, त्यांच्या मनातही देवाविषयी शंका निर्माण झाली होती. ती दूर केली जाते. तर अधोलोकाचे प्रायश्चित्त हे मृत्यूलोकाशी म्हणजे हेडिसशी संबंधित आहे. ही एक सर्वसमावेशक शुद्धीकरणाची आणि न्यायाची प्रक्रिया आहे, जी संपूर्ण सृष्टीला स्वर्गापासून अधोलोकापर्यंत व्यापते. म्हणजे कोणतीही जागा या न्यायापासून आणि शुद्धीकरणापासून सुटत नाही. बरोबर. तर मग या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाल्यास हे तक्ते केवळ प्रकटीकरणातील घटनांची एक भयावह यादी नाहीत, अजिबात नाही. तर एका मोठ्या वैश्विक आध्यात्मिक प्रक्रियेचा आराखडा आहेत. 7 शिक्के, 7 रणशिंगे आणि 7 पीडा ह्या एकमेकात गुंतलेल्या घटना आहेत, ज्या एकापाठोपाठ एक नाहीत, तर एका मोठ्या ध्येयासाठी एकमेकांच्या आत घडतात. आणि या सर्वांचा अंतिम उद्देश केवळ न्याय करणे किंवा शिक्षा देणे नाही, तर सृष्टीच्या स्वतंत्र इच्छेला अशा प्रकारे पूर्ण करणे आहे की पापाची शक्यताच कायमची नाहीशी होईल. आणि हे दहशतीने किंवा जबरदस्तीने नाही, तर प्रेम, बलिदान आणि देवाच्या न्यायाच्या अंतिम प्रमाणीकरणाद्वारे साध्य होतं. यातून माझ्या मनात एक मोठा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. विचारा. जर पापाची शक्यता नाहीशी करणे हे अंतिम ध्येय असेल आणि ती स्थिती प्रेमाच्या सर्वोच्च अभिव्यक्तीतून येत असेल, तर खऱ्या अर्थाने स्वतंत्र इच्छा म्हणजे काय? ती सतत निवड करण्याच्या स्वातंत्र्यात आहे की चुका करण्याच्या शक्यतेपलीकडे जाऊन अंतिम, निर्दोष आणि प्रेमळ स्थिती प्राप्त करण्यात आहे? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.